नमस्कार मित्रांनो. तर आजच्या ह्या दिवसभरामध्ये नेमकी मार्केटमध्ये काय झाले ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याकरता सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आता एकंदरीतच आजचा जो दिवस होता, खूप अपेक्षा होती लोकांना. अरे डाव जोन्स 850 पॉईंट वरती गेलेला आहे, काय होते, चांगलंच मोठी ओपनिंग भेटेल, चांगली 150-200 पॉईंटची ओपनिंग भेटेल, पण तसं काही झालं नाही. आणि एक मार्केट थोडंसं गॅप अप ओपनिंग झालं, त्यानंतर एक डिप सुद्धा दिला आणि त्यानंतर एक रिकव्हरी सुद्धा आली. तर अशा प्रकारचा असा दिवस होता. तर आज दिवसभरात काय झालं ते आपण जाणून घेणार आहोत. पण पहिल्यांदा जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे जो की पब्लिक ग्रुप आहे. त्या ग्रुपवरती आपल्याला मार्केट चालू असताना मार्केटविषयी जे काही अपडेट असतात ते तुम्हाला भेटत असतात. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचं, जो आपला पेड टेलिग्राम चॅनल आहे त्या पेड टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती दिली जाते. कशी का म्हणजे कुठला ट्रेड करायचा, कसा करायचा, अर्थातच आपण त्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम कसं करायचं आपण हे शिकवतो आणि त्याबरोबरच तुम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट सुद्धा भेटतो. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या आपल्या चॅनलवरती भेटतात. आणि आता मी जो आपले पेड चॅनलला जे लोक आपले जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी मी टाकलेला होता व्हिडिओ का आपल्याला स्विंग ट्रेड कसा घ्यायचा किंवा इंट्राडे ट्रेड कसा घ्यायचा. आणि त्यानुसार तर सकाळी आज आपण एक ट्रेड टाकलेला होता त्यावरती, त्याचं नाव होतं इन्फोसिस. आज इन्फोसिसचा आपण त्या ठिकाणी ट्रेड टाकला होता म्हणजे तो ट्रेड आपण सकाळीच दिलेला होता. सकाळी 8-8:30 वाजता मी बोललेलो होतो त्यावरती का जर हा 1505च्या वरती जर गेला तर हा जाणार 1550 पर्यंत. कारण असं एकंदरीत मी ज्या पद्धतीनं सगळ्यांना सांगितलेलं आहे का ट्रेड कसा घ्यायचा आहे त्यानुसार मला त्याचे ते लक्षण दिसत होते. आणि हा जो ट्रेड आहे हा ट्रेड आपला सक्सेस झाला. जवळजवळ 1540च्या आसपासचा त्यांनी टॉप मारला आणि लो जर बघितलं तर 1485च्या आसपासचा लो आहे. आणि त्यानंतर मग मग आज आम्ही जो आपला याच्यावर ऑप्शनचा ग्रुप आहे, आपल्या त्या ऑप्शनच्या ग्रुपवरती आपण अशाच पद्धतीनं दोन ट्रेड सिलेक्ट केले आणि त्यामध्ये पहिला एक आपण ट्रेड घेतला होता, त्यामध्ये आपण कॉलच होता निफ्टीचा. तो आपण घेतला होता अराउंड 95 रुपयाच्या आसपास आपण एक कॉल घेतला. आपलं टार्गेट पहिले 112 होतं, 112चं टार्गेट आपलं डन झालं. त्यामध्ये मोमेंट आज काही खास अशी नव्हती मार्केटमध्ये, म्हणजे मोमेंट होती पण ऑप्शनचा सगळा बोजवारा उडालेला होता आणि सगळा प्रीमियम टिके होत होता. त्यानंतर परत दुसरा एक कॉल आपण घेतला, आणखीन एक 60-65च्या रेंजमध्ये बाय होता. आपला टार्गेट आपलं 85 होतं आणि तोही आपला 91 मध्ये गेला. तर असे जे ट्रेड आपण घेतलेत ते आजचे ट्रेड आपले सक्सेस झाले. आणि आपला जो काही आणखीन एक ट्रेड आपण टाकला होता का बीएससी, पण तो आपण जर 2350च्या वरती जर गेला तरच त्यामध्ये एंट्री घ्या असं त्या ठिकाणी आपल्या चार्ट नुसार मी बोललेलो होतो. आणि त्याची एंट्री काय आपल्याला त्या ठिकाणी भेटली नाही. का जर हे असे ट्रेड आपल्याला, समजा मी जे कोणते ट्रेड घेतोय आणि कोणत्या पद्धतीने घेतोय ह्या गोष्टी जर आपल्याला शिकायच्या असतील, कुठले ट्रेड घेतले जातात आणि त्याची माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याकरता आपला टेलिग्रामचा जो पेड चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करू शकता. आणि आता एकंदरीतच आज जर बघितलं तर आजचा दिवस हा रटाळ तर नव्हता पण बोरिंग होता. आता रटाळ आणि बोरिंग हे दोन्ही एकच शब्द आहे तसे. पण काय होतंय का बोरिंग म्हटल्यानंतर बोर होतो, काहीच मार्केटमध्ये मुवमेंट नाही. रटाळ म्हणजे काय, मोमेंटम होतं पण ऑप्शन मध्ये मुवमेंट नव्हती, ऑप्शन मध्ये कमी प्रमाणात मुवमेंट होती, प्रीमियम डिके जोरात होत होता. या सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये होत्या. आज झालंय काय मार्केटमध्ये, पहिली गोष्ट बघा, सकाळी असं जेवढं गॅप अप ओपनिंग झालं, परत एक डिप भेटला, त्यानंतर परत वरती मार्केट गेलं आणि परत मार्केट खाली आलं. एवढीच मुवमेंट मार्केटमध्ये झाली, जास्त काय आज झालं नाही मार्केटमध्ये. तर आता इथे या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यायचं आहे का पहिली गोष्ट म्हणजे आज कोणत्या इंडेक्समध्ये आपल्याला चांगली मुवमेंट बघायला भेटली. आयटी सेक्टरचा आपण मी बोललेलो होतो आपल्याला का बऱ्याच त्याला मारलेला आयटी सेक्टरला, खाली दाबले वर टपली मार करून करून त्याला एकदम काय केलं का त्याला पार एकदम बेजार करून टाकलं. तो आयटी सेक्टर आज आपल्याला चांगला चमकताना दिसला. आयटी सेक्टरमध्ये आज 2.5% आपल्याला तेजी बघायला भेटली. आयटी सेक्टरमध्येच आज कोणकोणते आपल्याला होते चांगले मोठे गेनर्स, तर त्यामध्ये आपण टीसीएस बघतोय, इन्फोसिस बघतोय, टेक महिंद्रा आहे, विप्रो आहे.
तर ह्या सगळ्याच कंपन्यांमध्ये आपल्याला तेजी बघायला भेटलेली होती. आता विप्रोचं जे आहे तर विप्रोचा आपण जवळजवळ 247च्या आसपासचा आपला त्या ठिकाणी तेव्हापासून बाय होता. त्याच्यानंतर TCS हा जो 3000 पासून आपला बाय होता, 3140 पर्यंत तो गेलाय. का HCL टेक आहे तो आपण मागच्या आठवड्यामध्ये घेतलेला होता. बघा विप्रो आपला 246च्या आसपास बाय होता, 284 झालाय, 254 झालाय. त्याच्यानंतर पर्सिस्टंट सिस्टम आहे, आपण तोही आपल्या कायम रडारवरती असतो. तर ह्या अशा प्रकारे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती शेअर करत असतो. कोफॉर्ज आपण हा 1700 रुपयाच्या आसपास बाय केलेला होता, म्हणजे आपण 2-3 दिवसापूर्वी आपल्या ग्रुपला बायला टाकलेला होता कोफॉर्जच्या विषयी, कारण त्याचा चार्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण बघितल्या होत्या आणि तो आपल्या रडारवरती आलेला होता. तो कोफॉर्ज आपण बघतोय का 1764 रुपयापर्यंत आज गेला. टॉप जर बघितला तर त्याचा टॉप जवळजवळ अराउंड 1800 रुपयाच्या आसपास होता सकाळी 10 वाजेपर्यंत. तर ह्या अशा पद्धतीने आपण बघतोय का आपल्याला चांगल्या प्रकारे मुवमेंट मार्केटमध्ये आज आपल्याला IT सेक्टरमध्ये बघायला भेटली. आता FIDI ने काय काय केलेलं आहे, तर FIDIचा डाटा तर काय अजून आलेला नाहीये, पण आता एकंदरीत नक्की असं वाटतंय का आजही मार्केटमध्ये FI ची सेलिंग असणार आहे, कारण मार्केटमध्ये आपल्याला वरच्या लेवल पासून थोडं प्रेशर बघायला भेटलं. आणि आता मार्केटमध्ये महत्वाच्या काय आपल्याला झालेल्या घडामोडी आपण त्या जाणून घेऊ. पहिली गोष्ट, सरकारने घोषणा केली आहे काय, 22 सप्टेंबर पासून नवीन GST स्लॅब लागू होणार आहे. जे आपल्या नरेंद्र मोदींनी जी घोषणा केलेली होती आपल्या लाल किल्ल्यावरून की बाबा आम्ही आता GST रिफॉर्म करणार आहोत, तर हा जो GST रिफॉर्म आहे तो 22 तारखेपासून चालू होणार आहे किंवा 22 तारखेपासून लागू होणार आहे. तेव्हा आता काय होणार आहे का, मग तोपर्यंत कोणत्या स्लॅबमध्ये जाणार आहे, कोणते सेक्टर मधले कोणत्या वस्तू कोणत्या स्लॅबमध्ये जाणार आहे, त्यावरून आपल्याला मार्केटमध्ये मोमेंटम बघायला भेटेल. ओके, आणि तर अशा पद्धतीची ही महत्वाची घडामोड आहे. त्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला परवा दिवशी म्हणजेच 27 तारखेला मार्केट क्लोज आहे आणि त्याच दिवशी मला वाटतंय का आपल्या जो टॅरिफ आहे त्या टॅरिफची जी 25% वरनं 50% होणार आहे ती आपली डेट बहुतेक ती आहे. आता मग डोनाल्ड ट्रम्प त्यावरती काय घोषणा करतात तर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतील. मार्केट क्लोज आहे, त्यामुळे उद्या मार्केटमध्ये आपल्याला अशी चांगली मोमेंटम मार्केटमध्ये बघायला भेटणार आहे. दोन्ही साईडला मोमेंटम मार्केटमध्ये उद्या बघायला भेटेल. तेव्हा आता त्या दोन्ही साईडच्या मोमेंटमचा जर तुम्हाला समजा घ्यायचा असेल आनंद, तर उद्या त्या ठिकाणी ट्रेड करावा लागेल. आणि त्यानंतर आता आणखीन काही महत्वाची गोष्ट आहे का, ती आता जी आपल्याकडे आता आपल्याकडे जी आता गुरुवारी मंथली एक्सपायरी असणार आहे, त्यानंतर निफ्टीची एक्सपायरी, ठीक आहे, एक्सपायरी जी आहे ती आता एक्सपायरी काय होणार आहे का, निफ्टीची एक्सपायरी होणार आहे मंगळवारी. ठीक आहे, मंगळवारी एक्सपायरी निफ्टीची होणार आहे आणि परत त्याच्यानंतर गुरुवारी एक्सपायरी होणार आहे कोणाची, सेन्सेक्सची एक्सपायरी गुरुवारी होणार आहे. हे बदल आहेत, हे बदल आपण आता लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच आता 28 तारखेला पण एक्सपायरी निफ्टीची, नंतर लगेच 2 तारखेला सुद्धा एक्सपायरी आहे. त्या अनुषंगाने आता त्या 2 तारखेचे जे काही ऑप्शन असतील आणि त्याचा प्रीमियम वगैरे काय त्या गोष्टी आपण सगळ्या बघून ट्रेड करत झाला, ज्याला कोणी ऑप्शन मध्ये काम करायचं असेल त्याला. आणि त्यानंतर काही महत्वाच्या घडामोडी आपण बघूया, काय 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 महत्वाच्या घडामोडी मार्केटमध्ये आहेत आपण त्याही आता ह्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ओके, आता इथे आपण बघतोय आपण आलेला आहोत आपल्या इकॉनॉमिक टाइम्सला आणि आता एक न्यूज आहे आपल्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये. आता रिलायन्स इंडस्ट्रीज जी आहे, आता मुकेश अंबानी एक सरप्राईज त्या ठिकाणी परत देऊ शकतात, कारण 28 तारखेला रिलायन्सची AGM आहे, अर्थातच आहे शुक्रवारी, आणि एक मोठा इव्हेंट त्या ठिकाणी तो होणार आहे. आणि मग त्या दिवशी अशी शक्यता आहे का रिलायन्स जिओच्या IPO ची घोषणा हे एखाद्या वेळेस मुकेश अंबानी करू शकतात. रिलायन्स जिओ आता सध्या जर आपण बघितलं असेल तर रिलायन्स जिओ आहे, रिलायन्स रिटेल आहे आणि रिलायन्सचा O2C चा जो काही कारभार आहे त्या सगळ्या गोष्टी एकाच रिलायन्सच्याच नावाखाली चालतात. आता त्यांचा असा प्लॅन आहे का साधारणतः सगळे जे सेक्टर म्हणजे आपण जेवढे सगळे त्यांचे बिझनेस आहे ते जरा थोडेसे परत सेपरेट करायची त्यांची घोषणा चालू आहे. आणि आता रिलायन्स जो आहे तो आता 14-17 रुपयाच्या
आसपास कामकाज करतोय. जवळजवळ 19 लाख करोड रुपये रिलायन्सचं मार्केट कॅपिटल आहे. आणि मग आता ही महत्वाची आहे घडामोड का घोषणा करतात काय. रिलायन्स जिओच्या आयपीओची जर घोषणा केली तर रिलायन्स मध्ये तगडी 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 तेजी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटू शकते. म्हणजे जवळजवळ 5-1% तेजी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि आता जर आपण बघितलं असेल तर साधारणतः अं, अं, तर मग काय केलं होतं का एकंदरीतच आता जो आपला रिलायन्स जिओ आहे, तर आता रिलायन्स जिओचं एकंदरीत जर मार्केट कॅपिटल बघितलं तर त्याचं असं एकंदरीत त्याचं इक्विटी कॅपिटल म्हणा किंवा मार्केट व्हॅल्युएशन आहे ते साधारणतः 10 लाख करोड रुपयाच्या आसपास असू शकतं, असं एकंदरीत आहे चित्र. तेव्हा मग आता मग नेमकी आता ह्याच गोष्टीमुळे मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, जो रिलायन्सचे जे काही टार्गेट आहे ते अराउंड 1660 रुपयापर्यंतचं टार्गेट हे जे आपण म्हणतो का शेअर मार्केट मधले आपले जाणकार आहेत त्या लोकांनी तेवढं टार्गेट त्याचं ठेवलेलं आहे. पुढे जाऊया आपण. एक महत्वाची घडामोड आहे का आपल्या हिंदाल्कोच्या बाबतीमध्ये. आता हिंदाल्को मध्ये आपल्याला जो आहे कंपनीनं मी तुम्हाला सांगितलंय परवा दिवशी सांगितलं होतं का आता हिंदाल्कोने केलेली आहे एक घोषणा. त्या घोषणेनुसार त्यांचा जो काही डिव्हिडंड्स वगैरे आहे त्याची घोषणा झालेली आहे. आणि आता रिलायन्स आपल्या त्याच्या हिंदाल्को मध्ये डबल टॉप तयार झालेला आहे. आणि तो डबल टॉप तयार झाल्यानंतर तिथून करेक्शन येण्याची शक्यता आहे 8%च्या आसपास. तो कसा झाला आपण बघूया. तर हिंडाल्कोचा जो स्टॉक आहे तो आपण या ठिकाणी चार्ट एकदा बघू आणि डबल टॉप त्याचा कसा झालाय ते आपण जाणून घेऊया. ठीक आहे. आता हा जो हिंदाल्को आहे, सॉरी आता मी जरा थोडी चुकीची तुम्हाला माहिती दिली का. हिंदाल्को मी तुम्हाला काल परवा सांगितलं वेदांत सांगितलं होतं का वेदांतामध्ये कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे, तो आपल्या हिंदाल्कोनी नाही केलेला. ओके. आता या ठिकाणी जो डबल टॉप झालेला आहे तो कसा झालाय ते आपण एकदा जाणून घेऊया. त्याकरता आपल्याला हा जरा डे टाइम फ्रेम वरती चार्ट लावूया. आणि हा जो डबल टॉप आपल्याला इथे या ठिकाणी बघायला भेटतोय, हा डबल टॉप इथे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता हिंदाल्को मध्ये डबल टॉप कुठे झालेला आहे. ठीक आहे. बघा इथे या ठिकाणी तुम्ही बघा इथे हा डबल टॉप जो आहे तो आपल्या इथे झालेला दिसतोय. आणि ज्या ज्या वेळेस ह्या लेवल पासून जातो जर त्याच्यावरती जर क्लोजिंग नाही झाली तर आपल्याला तिथून एक असा तगडा फॉल बघायला भेटतोय. आता बघा इथेही प्रयत्न केलेला होता, इथून खाली आला, त्यानंतर परत इथपर्यंत गेला, परत खाली आला, आता इथून खाली जाऊन परत पर्यंत आला होता, जो 650 पर्यंत आलेला होता. जर याच्यावरती जर गेला जर टिकला तर मग ठीक आहे, मग आपल्याला परत आणखी चांगली नवीन परत त्याच्यामध्ये हाय बघायला भेटेल. जो पहिला हाय आपण बघितला असेल तो अराउंड होता 772 च्या आसपास, मे बी तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि जर नाही गेला तर परत थोडा फॉल आपल्याला त्यामध्ये बघायला भेटू शकतो. आणि आता थोडक्यात आपण जाणून घेऊया आपला जो आहे निफ्टीचा ऑप्शन चेन डाटा, तो काय आपल्याला सांगतो तो आपण जाणून घेऊया. ऑप्शन चेन डाटा एकदा म्हणजे आपल्याला पुढं जायला. ठीक आहे. आता निफ्टीचा जो काय ऑप्शन डाटा आहे तो डाटा जर आपण बघितला तर तो काय सांगतोय आपण ते एकदा जाणून घेऊ. हेच कारण ऑप्शन डाटा आपल्याला जाणून घेणं खूप महत्वाचं असतं, कारण कोणत्या ठिकाणी काय शॉर्ट आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कळून जातं. आता इथे हा निफ्टीचा आहे ऑप्शन डाटा. आणि हा ऑप्शन डाटा इथे आपल्याला याच्यावरती काय रिफ्रेश होत नाही. आपण जाऊ आपल्या धनच्या वेबसाईटला. धनच्या वेबसाईटला गेल्यानंतर आपल्याला तो डाटा जो आहे तो डाटा आपल्याला कळेल. ठीक आहे. आता इथे आपण आलोय ऑप्शन चेन वरती येऊया आणि निफ्टीची ऑप्शन चेन पुढे इथे बघतोय. ठीक आहे. आता इथे आपण लावली निफ्टीची ऑप्शन चेन आणि ऑप्शन चेन वरती आपण बघूया डाटा आपल्याला काय सांगतोय. तर 25,000च्या आसपास आता आपण होत नाही का. आता हा डाटा जर आपण बघितला या ठिकाणी तर डाट्यानुसार बघा इथे काय दिसतंय आपल्याला. आपल्याला पहिल्यात महत्वाचं आहे का 24,900. 24,900 काय सांगतोय इथे. 24,900चा कॉल मध्ये जर आपण बघितलं असेल तर एकूण त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आहे आपला या ठिकाणी 44,66,925. आणि इथे हा ओपन इंटरेस्ट निगेटिव्ह झालेला आहे. म्हणजे काय झाले तिथे लोकांनी कॉल शॉर्ट केलेले होते पण त्यांनी त्या ठिकाणी कॉल अनवाइंडिंग झाले म्हणजे ते कव्हर झालेले आहेत कॉल. आणि त्या ठिकाणी 44 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. पुटमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी 96,81,600चा ओपन इंटरेस्ट आहे. 50% ओपन इंटरेस्ट वाढलाय म्हणजे आज
आज त्या ठिकाणी जवळजवळ मागच्या पेक्षा म्हणजे आता जे काही तुम्हाला आकडा दिसतो त्यातला 50% आकडा आज हा त्याच्यामध्ये पुट हे लोकांनी शॉर्ट केलेले आहेत. म्हणजे आपल्यासाठी 24,900 हा मार्केटसाठी चांगलं सपोर्टचं काम करेल असं वाटतंय. साधारणतः 24,900 हा आपल्याला त्या ठिकाणी एक चांगला बाईंग झोन सुद्धा आपल्याला रिॲक्ट करू शकतो. आजही आपण बरोबर त्याच लेवल पासून मार्केटमध्ये आपल्याला बाउन्स बॅक बघायला भेटेल. आणि त्याच्या पुढे जाऊया. महत्वाचा रेजिस्टन्स 25,000 आहे. आपण आज क्लोजिंगच्या आसपास गेलो पण होतो, 25,020 पर्यंत गेलो. जो मी तुम्हाला काल परवा बोललो होतो ना का आपल्याला 24,960 वरती जर गेलं तर बाय करू शकता आणि 24,920 वरती गेलं तर, आणि तिथून तुम्हाला 25,020 हा एक मोठा रेजिस्टर आहे. कारण मागच्या आठवड्यामध्ये आपण 2 वेळेस तिथून परत थोडं खाली आलो होतो. आणि मग आता नेमके आजही तसंच झाले. आजही आपण बरोबर त्या लेवल पर्यंत गेलो आणि तिथून खाली आलो. आणि आता इथे तुम्ही बघू शकता का इथे डाटा काय सांगतोय आपल्याला. डाटा इथे आपल्याला असं सांगतोय बघा. हा जर डाटा आपण या ठिकाणी बघितला तर जवळजवळ 1,56,95,000चा त्या ठिकाणी ओपन इंटरेस्ट आहे आपल्या 25,000च्या कॉलमध्ये. पण आता तो जर आपण बघितला तर तिथे त्या ठिकाणी आज आपल्याला परत 10% त्या ठिकाणी जे काय आपण म्हणूया शॉर्ट होते ते थोडे कव्हर झालेत. पण आता इथे पुट वरती जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी जवळजवळ 63%चा वाय वाढलेला आहे आणि 1,20,00,000च्या आसपास त्या ठिकाणी वाय आहे. म्हणजेच आपल्याला साधारणतः 24,900 हा एक महत्वाचा सपोर्ट राहील. 25,000 हा आपल्याला एक फाईट राहील. जर म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये, जाऊ का नको वर, का परत खाली येऊ, का जाऊ का नको वर, परत खाली, या दोलायमान परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तिथे राहतील. आणि का जर समजा आपण टिकलो 25च्या वरती 15-20 मिनिट जर टिकलो तर मग आपल्याला 25,080 मग लेवल आपल्याला बघायला भेटेल. 25,080 ची लेवल आणि त्यानंतर 25,150, 25,148 जो आपला मागच्या आठवड्याचा टॉप होता. आपण मे बी तिथपर्यंत वरती आपण जाऊ शकतो. मग आता 25,100चा आकडा जर बघितला तर त्या ठिकाणी 1,06,00,000च्या आसपास कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहे, ओपन इंटरेस्ट आहे. पण तिथे त्या ठिकाणी आज आपल्याला एवढं काही कव्हर झालेलं नाहीये. म्हणजे 25,100चा कॉल बघा. निफ्टी आज जो 100 पॉईंट वरती आहे आणि हा कॉल जो 14% मायनस आहे. म्हणजे त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग काही झालेली नाहीये. आणि इथे आपण पुटही बघतोय का पुटमध्ये फक्त 26 लाखच त्या ठिकाणी वाय आहे. पण तिथे जे कुणी पुट वगैरे शॉर्ट केले होते त्या ठिकाणी त्या लोकांनी कव्हर केले आहेत, प्रॉफिट बुक केलेलं आहे तिथे. म्हणजेच आता जर आपण डाटा बघितला तर आपल्याला साधारणतः 25,000च्या वरती जर गेलो तर 25,080 आणि 25,148 हे दोन लेवल आणि सपोर्ट आहे किंवा बाय झोन राहील आपला 24,900च्या आसपास जर भेटला तर आपल्याला तो डायरेक्टली बाय झोन आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. मग आता आपल्याला जरा थोडस बघायचंय का चार्ट वरती आपल्याला नेमकी बघायचंय का काय काय गोष्टी आपल्याला कशा आहेत त्या आता जाणून घ्यायच्या आहेत. निफ्टीचा चार्ट आपण लावूया एकदा. चार्ट जो आहे इथे मी बघतोय आता निफ्टीचा इंडेक्स लावलाय, हा चार्ट लावलाय आणि आता इथे आपण जाणून घेणार आहोत का कशा प्रकारे आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इथे जी कॅन्डल आपण बघतोय ही कालची एक कॅन्डल, म्हणजेच कालची म्हणजे परवा दिवशी कॅन्डल होती मोठी एक रेड कॅन्डल. त्यानंतर आपण बघतोय का आपल्याला एक त्या ठिकाणी आज थोडीशी पण म्हणूया काय तिच्यावाली जी काय विग आहे ती अशी एकदम छोटीशी आहे. अशी एक आपल्याला एक आज आपल्या ग्रीन कॅन्डल बघायला भेटली. पण काय आहे इथे बघा, सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण लक्षात घ्या. इथे एकदा हे ड्रॉइंग जे आहे ते एकदा मी सगळं डिलीट करतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ती आपण जाणून घेऊ. बघा इथे हे आपल्याला डे टाइम फ्रेम वरती मी तुम्हाला काल परवाही सांगितलं होतं ठीक आहे, जरी हा फॉल आलाय पण तो फॉल का आलेला आहे का जो गॅप अप मार्केटमध्ये ओपनिंग झालं होतं मागच्या आठवड्यामध्ये त्याचा हा गॅप फिलअप झाला. पण जी महत्वाची लेवल होती का आपण जर बघितलं डे टाइम फ्रेम वरती 9, 21 आणि 50चं जे आपलं एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज आहे त्याच्या खाली क्लोज नाही झाला. म्हणजेच जो 24,800चा चांगला सपोर्ट होता तो सपोर्ट तर निफ्टीने घेतलाय आणि आज आपण बघतोय का तिथून जवळजवळ परत आपल्याला चांगल्या प्रकारे रिकव्हरी झालेली आहे. तेव्हा आता मग नेमकी पुढे काय, आता तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर पुढे काय म्हटलं तर बघा, जर आपण या ठिकाणी या डे टाइम फ्रेम वरती जर आपण याला मार्क केलं तर काय दिसतंय बघा, ह्या डे टाइम फ्रेम वरती आपल्यासाठी 25,080चा जो काय आपला लेवल आहे का जो टॉप होता आपला शुक्रवारचा तो आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम करणार आहे. म्हणजे हा 25,080 हा आपल्यासाठी मोठा अडथळा असणार आहे कारण हा आपल्या आहे शुक्रवारचा टॉप.
म्हणजेच आपण जर जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत मोठी तेजी नाही, आणि जर त्याच्यावरती जर गेलोच तर मग आपल्याला तिथून मग आणखी जवळ 70-80 एक पॉईंटच्या आसपासची तेजी बघायला भेटेल. आणि त्याही पुढे जर आपल्याला उद्या जर समजा काय ट्रेड करायचं आहे पण ते जाणून घेऊ. बघा आता ही जी कॅन्डल आहे, आपल्याला सगळा हा खेळ कॅन्डलच करूया आपण. बघा आता इथे तुम्ही बघू शकताय हा आजचा टॉप आहे. ओके, हा आहे टॉप 25,000 आणि 21चा. ठीक आहे. दुसरी एक आहे, आपण इथे घेऊया. बघा इथे हा ह्या कॅन्डलचा ओपन आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हा ह्या कॅन्डलचा लो आहे. ठीक आहे. मग आता काय आपल्याला समजतंय, आपल्याला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. काय बघा, आता तुम्ही जर समजा ह्या पाठीमागची जर कॅन्डल बघितली, बघा ही एक कॅन्डल बघितली, तर ह्या कॅन्डलचा मी तुम्हाला बघा या कॅन्डल वर ट्रेड कसा घ्यायचा ते आपण त्या दिवशी तुम्हाला शिकवले. हा या कॅन्डलचा क्लोज आहे, हा या कॅन्डलचा ओपन आहे. ओके. आणि मग आता इथे तुम्ही बघू शकता, बघा हा इथे याचा ओपन आहे आणि हा याचा लो आहे. तर म्हणजे हा इथं लो आहे. आता बघा ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, इथे ह्या क्लोजच्या वरती जर गेलं तर आपण काय करणार आहोत, बाय करणार आहोत. आणि तिथून बघा ही एक अशी मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली आणि ही कॅन्डल तशीच बघायला भेटली. उद्या आपल्याला तसंच करायचं आहे. काय होतं का, आपल्याला हिस्ट्री रिपीट होत असते. मग आपल्याला उद्यासाठी काय करायचं आहे ती गोष्ट लक्षात ठेवायची. पहिली गोष्ट, एक तर टॉपच्या वरती जर गेलो तर म्हणजेच अराउंड 25,020च्या वरती जर गेलो तर आपण त्याला बाय करणार आहोत. किंवा आपल्याला हा लोअरचा जो काय आहे आपला झोन, तो आहे अराउंड 24,900चा, आपण त्याच्या आसपास बाय करणार आहोत. म्हणजे हे दोन आपले या ठिकाणी बाय झोन आहेत. आणि जर तुम्ही 24,900ला बाय केलं तर तुमचं टार्गेट मे बी 25,020, आणि 25,020ला बाय जर केलं तर टार्गेट आपलं 25,080 आणि 25,150 हे आपले दोन टार्गेट मे बी असू शकतात. तेव्हा आपण हे जे आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे आपल्या निफ्टीच्या बाबतीमध्ये. तेव्हा मग निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड घेताना ह्या पद्धतीने निफ्टीमध्ये ट्रेड घ्यायचा. ठीक आहे. थोडं आता बँक निफ्टीमध्ये जाऊया आपण. बँक निफ्टीचं काय झालेलं आहे का, बँक निफ्टीचं सध्या स्ट्रक्चर वीक झाले. बँक निफ्टीमध्ये आपण बघितलं तर हा जे काय स्ट्रक्चर आहे हे आपण बघा हे 9-21-50च्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या खालीच आपण डे टाइम फ्रेमवरती खाली आलोय. कालचीही कॅन्डल आपल्याला म्हणजे कालची म्हणजे शुक्रवारची कॅन्डल मोठी रेड होती, आजही कॅन्डल रेडच आहे. त्यामुळे इथे जर आपण बघितलं तर जरा थोडंसं स्ट्रक्चर वीक झालंय. आता हे वीक स्ट्रक्चर जे आहे, पण आता ह्या वीक स्ट्रक्चर मध्ये आपण बघतोय का इथे आपल्याला बऱ्याच वेळेस इथे जो काही सपोर्ट घेतलाय तो सपोर्ट आहे 55,000च्या आसपासचा. हा जर सपोर्ट जर ब्रेक जर झाला तर मे बी जे लेवल आहेत ते आहेत 54,450च्या आसपासचे. आणि जर परत नाही ब्रेक झाला तर परत मग आहे 55,500 पर्यंत चे लेवल आपल्याला बघायला भेटतील. पण जर उद्या आपल्याला खरेदी करायची असेल तर मग आपल्याला कोणता पॉईंट महत्वाचा आहे, तर हा पॉईंट आहे बघा, जे 55,300. जर समजा थोडं गॅप अप ओपनिंग झालं तर 55,300च्या आसपास आपण त्या ठिकाणी बाय करू शकता. तिथून टार्गेट तुम्हाला भेटेल 55,500 ते 55,800 पर्यंतचं टार्गेट बँक निफ्टीमध्ये बघायला भेटेल. का, तर ह्या कॅन्डलच्या टॉप आहे, आपण साधारणतः तिथपर्यंत वरती जाऊ शकतो. आणि का जर समजा तुम्हाला खाली जर ह्या लेवलला बाय भेटला तर दुसरी एक लेवल आहे 55,000च्या आसपास, पण त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिक्टली स्टॉप लॉस असणार आहे, तो असणार आहे 54,800च्या आसपासचा स्टॉप लॉस. ओके, ठीक आहे. म्हणजे आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय झाल्यात आता समजल्यात. आता म्हणजे आपण काय बघितलंय का, ही जी कॅन्डल बघा, ही जी मोठी एक कॅन्डल ही कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा जो टॉप आहे तो आपल्यासाठी मोठा रेजिस्टंट आहे, कारण ते आपली लेटेस्ट कॅन्डल आहे. त्या कॅन्डलचा टॉप जर बघितला तो 55,742 आहे, तो आपल्याला मोठा रेजिस्टंट आहे. आणि तेव्हा ह्याच नॅरो रेंजमध्ये बँक निफ्टी काम करू शकतो. पण तो जर तोडला तर मग बाकी आपल्याला मोठी तेजी बघायला भेटेल. पण तसं आता काय होईल कधी होईल काही सांगू शकत नाही, कारण कसं आहे का बँक निफ्टी हा बेलगाम घोडा आहे. ओके. तेव्हा आता हे मी तुम्हाला आता सांगितले का निफ्टीमध्ये काय ट्रेड घ्यायला पाहिजे, बँक निफ्टीमध्ये काय ट्रेड घ्यायला पाहिजे. पण बँक निफ्टीचं जे काही स्ट्रक्चर आहे ते वीक आहे, निफ्टीचं स्ट्रक्चर अजूनही पॉझिटिव्ह आहे. आता जरा थोडं परत एकदा आपण बघूया FIDIचा डाटा वगैरे आलेला आहे का काय, नाहीतर मग आपल्याला ह्या ठिकाणी थांबायला.
ठीक आहे. कारण आता बोलता 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 आपला जो व्हिडिओ आहे काय झालाय तो 25 मिनिटात झालाय. खूप मोठी व्हिडिओ झाली का तर बघणारे सुद्धा कंटाळतात. अजून काय इथे काय आलेला नाही डाटा. ठीक आहे. एकदा एनएससीच्या वेबसाईटला बघूया डाटा आलाय का इथे अजून. आलेला आहे. ठीक आहे. आता हा डाटा आपण एनएससीच्या वेबसाईटला जर बघितला तर काय दिसतोय डाटा. तर डाटा असा आहे नेहमीप्रमाणेच आहे. मगाशी मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं बघा. आता एफ आय ची नेट सेलिंग आहे कॅशमध्ये. आता फक्त कॅशमध्ये आकडे आलेत. हे आलेले आहेत 2218 करोड रुपयाचे. म्हणजे कॅशमध्ये त्यांनी आज 2218 करोड रुपयाची सेलिंग केली. आणि आपल्या डीआयजने जी सेलिंग केली होती शुक्रवारच्या दिवशी 300 करोड रुपयाच्या आसपास, आज त्यांनी 3200 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. ठीक आहे. म्हणजेच आता तुम्ही बघू शकताय आपलं एवढं मोठं मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर फक्त काही हजार करोड रुपयामध्ये आपल्याकडे कॅश मार्केटमध्ये काम होते, फ्युचरमध्ये सुद्धा. जगातल्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमधलं 70% ट्रेडिंग हे आपल्या भारतात होतं, हे लक्षात घ्या. म्हणजेच आपल्याकडे जे सगळ्यात जास्त ट्रेडिंग होते ते ट्रेडिंग होतंय ऑप्शन मध्ये. ठीक आहे. तेव्हा आता एकंदरीतच आता या व्हिडिओमध्ये मला असं वाटतंय की आता आपण इथे थांबूया. कारण आपण जी काय महत्वाची माहिती होती ती सगळी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. थोडं चालू चालू एकदा फक्त बघूया किंवा अमेरिकन फ्युचर काय म्हणतायत, एकदा ते जाणून घेऊ आणि त्यानंतर मग आपल्या इथे थांबायला. आता डाव फ्युचर जर आपण बघितला तर डाव जोन्स आज शुक्रवारी जवळ 850 पॉईंट वरती होता. नॅडेक 400 पॉईंट वरती होता. आज त्या ठिकाणी आपल्याला थोडी फ्लॅट टू निगेटिव्हच्या स्वरूपामध्ये मोमेंटम बघायला भेटते. म्हणजे म्हणजे काय लय मोठी काय मुवमेंट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटत नाही. कम्युनिटीमध्ये आपण बघूया तर कम्युनिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतंय का क्रूड ऑइल जे आहे त्या ठिकाणी आपल्याला क्रूड ऑइलमध्ये जरा थोडी 1% आसपासची तेजी बघायला भेटते. त्याच्यानंतर नॅचरल गॅसमध्ये करेक्शन आहे, सोन्यामध्ये चांदीमध्ये करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटते. आणि जे बॉन्ड यील्ड आहेत अमेरिकेतले ते बॉन्ड यील्ड आपल्याला त्या ठिकाणी थोडे फ्लॅट टू पॉझिटिव्ह त्या ठिकाणी काम चालू आहे. म्हणजेच कुठेही आपल्या ग्लोबल मार्केटमध्ये जर बघितलं तर असंही कुठेही आपल्याला निगेटिव्ह मोमेंटम त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीये. मोमेंटम जे दिसतंय ते आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्हच मोमेंटम सगळं त्या ठिकाणी बघायला भेटते. ओके. तेव्हा आता एकंदरीतच आपण ते थांबूया. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपले दोन्ही टेलिग्राम चॅनल आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे. त्या लिंकवर जाऊन टेलिग्राम चॅनल आपले जॉईन करायला बिलकुल विसरू नका.